हॅलो, जानकीज किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण पौष्टिक वाटाण्याची उसळ करणार आहोत। त्यासाठी हे वाटाणे आपण सोलून वगैरे घेतलेले, पाण्यात स्वच्छ धुवून पाण्यात टाकून घेतले, ते असं धुवून टाकायचे। वर पॅन ठेवलाय गरम करायला, गॅस चालू करून त्यामध्ये आपण आता घालू थोडीशी मोहरी। आपली मोहरी, तेल आपलं छानच तापलेलं आहे। घालू जिरे, जिरे झाले की आपल्याला कांदा परतून घ्यायचा, थोडा बारीक चिरून घेतला एक कांदा मध्यम आकाराचा। आता आपला कांदा छान परतून झालेला आहे, त्यामध्ये टाकू आपण वाटाणे। वाटाणे चांगले असे परतून घ्यायचे। त्याच्यामध्ये टाकू आपण हळद, त्याला टाकलं आपण एवढं तिखट, 1 चमचा, तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही। टाकू थोडस कूट, शेंगदाण्यापेक्षा कूट त्याला खूप छान लागतं। याला टाकू आपण थोडस चवीपुरतं मीठ आणि छान परतून घेऊ। आता हे कसे ओलेच वाटाणे असल्यामुळं चांगले मऊ होतात ते परतून सुद्धा तेलामध्ये। आणि तुम्हाला जर थोडे निब्बर असतील, फार दिवसाचे असतील, तर तुम्ही थोडंसं पाण्याचा शिडकाव देऊन करू शकता। पाणी थोडंसं 1-2 चमचे, 1 चमचे घालून, तर याला पाण्याची गरज नाही, कोवळे आहेत ते वाटाणे। याला टाकू थोडंसं ओलं खिसलेलं, आपण हे ओलं नारळाचं खीस चांगलं 4-5 पोह्याचे चमचे टाकायचे। फार सुंदर होती ही उसळ वाटाण्याची ओल्या नारळाने। असं छान एकसारखं करून घेऊ त्याला आपण। याला टाकू कोथिंबीर। आपण ही डिश मध्ये काढून घेतलं, 10 मिनिटं आपण चांगले वाटाणे मसाल्यामध्ये परतून घेतले आणि तेलात पण आपण परतून घेतले। त्याला टाकली कोथिंबीर छान। आपण टाकू शेव, बारीक शेव आहे एकदम, तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। हा आपला प्रसिद्ध वडवणीचा ढोल्याचा चिवडा याच्यावर आपण टाकणार आहोत। आणलेला आहेच आहे घरामध्ये, म्हणून टाकायलेले आहे। हे फरसाणसारखा, फरसाणपेक्षा सुद्धा हा खूप सुंदर लागतो चवीला, प्रसिद्ध चिवडा आहे। तर अशी ही आपली मटारची उसळ तयार झाली मैत्रिणींनो आणि माझे प्रेक्षक। नाश्त्यासाठी अगदी हा छान प्रकार आहे आणि जेवणात सुद्धा जरी तुम्ही केलं तरी सुद्धा छान आहे। नक्की करून पहा मैत्रिणींनो आणि प्रेक्षक। आणि अशी ही मटारची उसळ नक्की तुम्हाला आवडेल मैत्रिणींनो। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।